अगं पम्मीदी काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल, नाहीतर फोटोग्राफर असं वागणार नाही. हो का? त्या दोघांचा ना साखरपुडा होणार आहे असं ती शुभूची मम्मी सांगत होती. अगं मग चांगलंच आहे ना, फोटोग्राफरच्या आई आहेत त्या फोटोग्राफरसाठी चांगलाच निर्णय घेतील. अगं पण तू त्याची मैत्रीण आहेस ना. मैत्रीण तर मी आहेच, आणि त्याने काय फरक पडतोय. पम्मीदी ऐक ना, मी काम करते आहे, मॅडमला हे काम पूर्ण करून द्यायचंय. केकू, एव्हाना शुभू आणि तन्वी भेटले असतील ना? हा, शुभंकर आणि तन्वी एकमेकांना भेटले असणार. असो, चल का आशू, बाय. हो य शुभंकर तन्वीला भेटायला पुण्याला गेलाय. काय? हळू बोल. कविता, हे तुला कळलंय हे आईला कळता कामा नये. पण हे खरं आहे का मंदार? अगं हो कविता, काल माझ्या देखत आईने पम्मीला सांगितलंय. तिला सांगितलं पण मला नाही सांगितलं. हळू हळू हळू. आणि तन्वीनेही मला काहीच कसं नाही सांगितलं. अगं काय करतेस तू? तन्वीलाच फोन करतेय. अगं कविता, कशाला उगच? काय ग, तुझी बहीण ना मी. हळू बोल. दूरची का होईना आहे ना, मग माझ्यापासून का लपवून ठेवलंस? मला तुझं काहीच ऐकायचं नाहीये. कविता अगं हळू बोल, हळू बोल. माझ्या तोंडावर मला दाखवायला शुभंकरला नकार दिलास ना. तुझं लग्न जुळवण्यासाठी एवढा खटाटोप केला मी, एवढा त्रास घेऊन पुण्याला आले, आणि तू असे पांग फेडलेस. शुभंकरला परस्पर भेटायला पुण्याला बोलवून घेतलंस आणि मला काहीच सांगितलं नाहीस. शुभू आहे ना पुण्याला गेलाय. तो ना तन्वीला भेटायला गेलाय. त्या दोघांचा ना साखरपुडा होणार आहे असं ती शुभूची मम्मी सांगत होती. केकू, एव्हाना शुभू आणि तन्वी भेटले असतील ना? हा, शुभंकर आणि तन्वी एकमेकांना भेटले असणार. मी आता विचार नाही करणार. मी फोटोग्राफरची फक्त मैत्रीण आहे आणि तन्वी होणारी बायको. मग जर फोटोग्राफर तिला भेटायला गेले तर काय हरकत आहे. आई, चहा. आई, कविता, मी तुला सांगितलं होतं ना, मी माझ्यासाठी सगळं करून घेईन. मी माझा चहा करून घेतलाय. माफ करा आई.
मला माहितीये तुम्ही माझ्या हातचं काही खातपीत नाही आहात. अहो पण आई ऐका ना. आई शुभंकर तन्वीला भेटायला गेलाच नाहीये. मी स्वतः तन्वीला फोन करून विचारलं शुभंकर आलाय का. ती नाही म्हणाली आई. म्हणजे परत एकदा शुभंकर तुमच्याशी खोटं बोलला. आई तुम्ही किती वेळा त्याची चुका माफ केल्या, त्याच्या चुका पदरात घेतल्या, पण तो काही त्याचा खोटेपणा सोडतच नाहीये. आई तुम्ही काहीही म्हणालात ना तरी मी या घराचा विचार करणं सोडणार नाहीये. म्हणून तर ताबडतोब तुम्हाला सांगायला आले. परत त्या पम्मी सोबत गेला नसेल ना अश्विनीला भेटायला. जाऊ दे आई, तुम्ही नका त्रास करून घेऊ. कविता, मला कसलाही त्रास होत नाहीये. मला माहितीये आई, तुम्ही आतून खूप दुखावल्या गेलात. का? कोणामुळे? शुभंकरमुळे. तो तन्वीला भेटायला गेलाय असं तुम्हाला वाटलं, पण तो तिथे नाहीये. हो, तो पुण्याला गेलाच नाहीये. आई मी तेच तर सांगतेय तुम्हाला, तो पुण्याला गेलाच नाहीये. मी तेच सांगतेय, तो पुण्याला गेलाच नाहीये हे मला माहितीये. मीच त्याला दुसऱ्या ठिकाणी पाठवले. कुठे ते मला आत्ता नाही सांगता येणार. आणि याबद्दल तूही एक शब्द सुद्धा बोलली नाहीस ना तर बरं होईल. गेलीस तरी चालेल. कविता, हा आई. चहाचा कप घेऊन जा. पम्मी, तुझा डाव तू खेळलीस. आता माझी वेळ आहे. त्या अश्विनीलाच मी माझ्या बाजूनी करून घेते. मग बघ तुझी बाजू कशी लंगडी पडते ते. शुभंकरला भेटलीस ना? काय ग? हा अगं शुभंकर काय म्हणाला? अगं भेटलोच नाही आम्ही. का? अगं इतक्या दिवस शूटिंग मध्ये होते, बुटीकचं काम राहिलं होतं म्हणून नाही भेटलीस? अगं मग काम संपल्यावर भेटायचं. त्यांना वेळ नव्हता आणि त्यांचं महत्वाचं काहीतरी काम होतं म्हणून. काही नाही, त्याच्या आईने सांगितलं असेल त्याला भेटू नको म्हणून. अगं नाही, बाई काहीच नाही म्हटल्या. फोटोग्राफर त्यांच्या होणाऱ्या बायकोला भेटायला पुण्याला गेलेत. काय सांगतीस? शुभंकरचं लग्न ठरलं? हा. हे सांगितलं नाहीस? अगं सांगणारच होते पण विसरले. ही तर आनंदाची बातमी आहे ग. कधी ठरलं लग्न? झाले 4 दिवस. मुलगी छानच असेल ना? तू पाहिलीस का ग? अगं आई, ती पोरगी पुण्याला राहती. आता आशू काय तिच्या हातातलं काम टाकून त्याच्या होणाऱ्या बायकोला बघायला पुण्याला जाणार आहे का? पण शुभंकरची मैत्रीण आहे ना आशू. मग त्याने एखादा फोटो तर दाखवलाच असेल ना तिला. काय ग आशू, बघितलंस का तू तिला? हा. कशी आहे? छान आहे. शुभंकरला शोभते ना? आशू तू ना एक काम कर, हिला घेऊन ना पुण्याला जा आणि तिथे जाऊन बघ त्या दोघांना जोडा शोभतोय का नाही ते. नको, त्यापेक्षा ना आपण त्या दोघांना ना गडगनेरलाच बोलू. हा बोलव, हा बोलव. शुभूला बोलव, त्याच्या बायकोला बोलव, त्याच्या वहिनीला, आईला, सगळ्यांना बोलव. हा असंच करू. त्या दोघांबरोबर ना त्या सगळ्यांनाच बोलवू आपण. करा, सगळं गाव जेवण करा. असतील नसतील ना तेवढे सगळे पैसे ह्याच्यात खर्च करा, पण माझ्या गाडीचं काही बघू नका. झालं हिचं सुरू. विषय कोणताही असू, हिची गाडी मध्ये घुसतीच. मी काय चुकीचं बोलतेय का मग? रुपाली गप्पच बसते, मी गप्पच बसते. पण ना इथून पुढे नगरकरांचा विषय इथं काढायचाच नाही. त्यांनी इथे येऊन तमाशा केला आणि तू त्यांना गडगनेरला बोलवतेस. रुपाले
शांत हो, गप बस आता. हा बसते, मीच गप्प बसते. माझं ना तोंड नेहमीच बंद कर तू, सवयीचं झालंय मला. हॅलो. हॅलो, अश्विनी आहे का? कोण आहे? मी बोलतेय. मी म्हणजे काय, नाव बी हाय का नाही काय? मी शारदा वसंत नगरकर, शुभंकरची आई बोलतेय. तरीच एवढा मी पण आहे. अश्विनी आहे का? नाहीये. तायडे कोण होतं? तेच शुभंकरची आई. अगं तायडे. दे. कशाला पाहिजे तुला? दे ना. त्यांचाच असेल तर. हॅलो. हॅलो, आशू, तू घरीच आहेस का? हो सॉरी. ते माझ्या ताईने तुम्हाला. हरकत नाही, तिचा राग साहजिकच आहे. काय करतेस? म्हणजे जेवण वगैरे झालं का तुझं? हा हो जेवले. आई कशी आहे? आई आई बरी आहे. उद्या कामासाठी जाणार असशील ना, तर आईला उगीच त्रास देऊ नकोस. म्हणजे डबा घेऊन येऊ नकोस. डबा नको म्हणजे का? उद्या तू आमच्या घरी जेवायला येशील ना? नको. हा नाही म्हणजे नको उगाच तुम्हाला त्रास. अगं त्रास कसला? नाही ते पण असं अचानक. बाळची मैत्रीण आहेस ना तू, मग तुला आम्ही आमच्या घरी जेवायला नाही का बोलू शकत? या आधी तू आमच्या घरी आली होतीस, पण काय करणार, त्यावेळेचे सगळे प्रसंगच असे होते ना की तुझं पाहुणचार नाही करता आला मला. येशील ना नक्की? हा हा येते. ये. हा अश्विनी, आतुरतेने वाट बघतेय मी तुझी. ये घरी जेवायला. हॅलो. हाय सर, कसे आहात? हा अहो मी पम्मी, PUMMMY पम्मी. अहो मी ढोलम सरांबरोबर आले होते सॅटर्डे संडे लेक्चर. हा आता कसं ओळखलं? अहो तुमच्या सिरियल मध्ये होते ना मी, पाऊस आला वारा गेला. अहो ती छत्री घेऊन रस्ता क्रॉस करणारी बाई मीच तर होते. उत्तम काम केलं होतं ना मी. मग काय ना सर, मी असं ऐकलंय की तुमचा नवीन प्रोजेक्ट सुरू होतोय नगरमध्ये. आणि गंमत म्हणजे काय, मी नगरमध्येच राहते ना. मग या जरा घरी कधी लंचसाठी, एकत्र लंच करू आणि मग प्रोजेक्ट पण एकत्र करू काय? याशू मला का फोन करते सतत? कट करा. डिरेक्टरचा कॉल इम्पॉर्टंट आहे. ते तुम्हाला काम देणार आहेत आणि तुम्ही आशूला काम देणार आहात. व्हेरी स्मार्ट. हा सर बोला. सॉरी हा, काय ना सेकंड लाईन वर सतत फोन येत आहेत मला. बाकी ठीक आहात ना सर? हा मग भेटूयात लवकरच लंच साठी. ओके बाय. काय ग झेंडू, हे काय सतत फोन करते ही मला? पम्मीदीचा फोन अजून लागत नाहीये. बाईंनी घरी जेवायला बोलवलं हे तिला कसं सांगू? दुसरं कोणाकडून कळलं तर उगाच गैरसमज व्हायला नको. आशू, अगं आवरलं का? कामावर जायला उशीर होईल. हा आई आले. हा घे डब्बा. अगं आज डबा नको. डबा नको म्हणजे का नको?
शूटिंगला जायला लागल्यापासून बाहेरची खायची सवय लागली वाटतं. अगं नाही तायडे, बाहेर नाही खाणार आहे. मग आज कसला उपास? अगं उपवास नाहीये. अगं मग दुपारी काय खाणार? अगं आई, आज नगरकर बाईंनी त्यांच्या घरी दुपारी जेवायला बोलवलंय. काय? अगं हो, त्यासाठीच काल त्या फोन करत होत्या. आज काय पण त्यांच्या घरी? माहित नाही ग. त्या बाईंनी बोलवलं आणि तू निघालीस. हे बरं आहे हा. आधी इथे येऊन अपमान करायचा आणि नंतर घरी जेवायला बोलवायचं. चांगलं चाललंय हा, चांगलं चाललंय. रुपाली, अगं जाऊ दे तिला. काही गैरसमज दूर करण्यासाठी जर त्या समोरून बोलवत असतील तर आपण कशाला नाही म्हणायचं? मी नाही म्हणले तरी तू हिला जायला नाही म्हणणार आहेस का? अगं पण चूक काय आहे त्याच्यामध्ये? नाही कशाला म्हणायचं? आणि आशा ही शुभंकर आणि आशू आता चांगले मित्र झालेत. मग मित्र म्हणून एकमेकांच्या घरी जर जेवायला गेले तर कुठं बिघडलं? बिघडलं तर तेव्हाही नव्हतं ना गाई, जेव्हा शुभंकर आपल्या इथं थांबला होता. पण नंतर काय झालं ते माहितीये ना तुला? अगं तायडे, त्यावेळेस त्यांचा गैरसमज झाला होता. मग आता अचानक गैरसमज झाला का दूर? हा झाला. आशू, आधी विचारा काय म्हणणं आहे त्यांचं. नाही तर घरी जेवायला बोलवतील आणि जेवण राहील बाजूला, तूच बोलणी खात बसशील. आशू, आता रुपालीची बडबड काय थांबायची नाही. तू निघ, तुला उशीर होतोय ना. जा हा, जा बाई जा. पाहुणचार करून घे नगरकरांच्या घरात. येते आई. हा, येते ग. आईंनी स्वतःच्या जेवणाचं फारच मनावर घेतलेलं दिसतंय. हो ना, आज किती दिवसांनंतर आई किचन मध्ये काम करतीये. सवय मोडली आहे ना, म्हणून सकाळीच उठून कामाला लागल्यात वाटतं. आज आई इतक्या दिवसांनंतर स्वयंपाक करते, तरी सुद्धा चव मात्र अगदी तशीच असणार आहे. एक नंबर. पण मी ह्या घरात किचन मध्ये गेल्याशिवाय किचनची कामं काही पूर्ण व्हायची नाही. आई, अहो इतक्या सकाळी सकाळी काय करताय किचन मध्ये? अगं तू लग्न करून यायच्या आधी या घरात काही आचार्य नव्हता. मी स्वतः करत होते स्वयंपाक. तसं नाही आई, पण मी ह्या घरात आल्यानंतर तुम्हाला असं सकाळी कधीच पाहिलं नाही ना किचन मध्ये. आणि तसंही तुमचं न येणंच योग्य आहे. सुनेच्या राज्यात हातात चहाचा कप घेऊन एखादं पुस्तक वाचताना छान दिसता तुम्ही. काय म्हणतात? हो आई, मी आणून देतो ना तुला एखादं पुस्तक. हो हो आई, तुम्ही व्हा बरं बाजूला. मी पटकन चहा बनवते तुमच्यासाठी. कविता, मी जर स्वतःसाठी वेगळा स्वयंपाक करू शकते तर चहा नाही का करू शकत? आणि तसाही चहा झालाय माझा. आई, अहो तुम्ही पण ना एकटीसाठी स्वयंपाक करणार म्हणाला होतात आणि आमच्यासाठी एवढं सगळं केलं. बघ मंदार, शेवटी आई ती आईच असते. मला आज स्वयंपाकाचा त्रास होऊ नये म्हणून आपल्यासाठी पण एवढं सगळं केलंय. नाही हा कविता, तुमच्यासाठी स्वयंपाक तूच करायचा आहेस. पण मग आई, हा एवढा सगळा स्वयंपाक. कविता, मला एक कपभर चहा दे बुवा, मस्त एकदम बिन साखरेचा. हा, बाबांसाठी केलं असणार आहे हे जेवण. बाबा, आज आईंनी तुमच्यासाठी खूप छान स्वयंपाक केलाय. काय सांगतेस? तरीच मी विचार करत होतो, इथे आल्यापासून मला असा अन्नाचा असा छान असा घमघमाट येतोय. हे जेवण मी तुमच्यासाठी केलं नाहीये, तुमच्यासाठी कविता जेवण करेल. अगं तसं काही नाही, मी तुझ्याही हातचं जेवण जेवू शकतो. आणि आता एवढं बनवलंच आहेस तू तर जेवेन की मी याच्यातलंच. नाही, हे जेवण मी कुणीतरी महत्वाची व्यक्ती येणार आहे म्हणून केले. हा हा, शुभंकर. नाही, कुणीतरी महत्वाची व्यक्ती, पण
ती येणारी व्यक्ती आपल्या घरातली नाहीये, बाहेरची आहे. कोण येणार आहे आई? ती व्यक्ती आल्यावर तुम्हाला कळेलच. ती येणारी व्यक्ती आपल्या घरातली नाहीये, बाहेरची आहे. कोण येणार आहे आई? ती व्यक्ती आल्यावर तुम्हाला कळेलच. कविता, माझं जेवण करून झालंय, आता तू कर. कोण येणार असेल जेवायला?